नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज नवीन आणि एकदम फॅन्सी डिझाईनमध्ये मंगळसूत्र बनवणार आहे। ते मी इथे गोल्डन मणी घेतलेले आहे, ती छोट्या साईजचे काळे मणी, त्यानंतर मंगळसूत्राच्या वाट्या साईडनी टाकण्यासाठी लाल मणी घेतलेले आहेत, काळे मणी, छोट्या साईजचे गोल्डन आणि हे मोठ्या साईजचे गोल्डन मणी घेतलेले आहेत। हे बघा, आता धाग्याचे मी 2 पदर करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला सुरुवातीला छोट्या साईजचा मणी टाकायचा आहे, हे बघा, आणि त्यानंतर स्क्रू वावायचा आहे। मागच्या साईडला आपल्याला काळे मणी वळून घ्यायचे आहे, ते बारीक, तर आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे मागच्या साईडला ठेवायचे थोडेसे आणि मग तिथून डिझाईन चालू करायची बनवायला। तर दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखंच बनवून घ्यायचं आहे, सेम मणी वळून घ्यायचे, असे व्यवस्थित लावून बघायचं बरोबर आहेत की नाही असं। आणि आता त्यानंतर आपल्याला जे छोटे गोल्डन मणी घेतले होते ना आपण, ते वळवायचे आहेत। दोन्ही पदर एकदम वळवायला घेतले की मग ते मणी मागे पुढे होत नाही, त्याच्यामुळे ते व्यवस्थित येतं। आणि त्यानंतर आपल्याला मध्ये डिझाईन बनवायची आहे, तर हे बघा, क्रिस्टल मणी घ्यायचा आहे, त्यानंतर गोल्डन, क्रिस्टल, गोल्डन, असे 5 गोल्डन मणी मी मध्ये टाकलेले आहेत, 1 2 3 4 5। तसंच आपल्याला ह्या साईडला पण टाकून घ्यायचे आहेत मणी। सुरुवातीला क्रिस्टल, नंतर गोल्डन, क्रिस्टल, असे मध्ये टाकून घ्यायचे आहे ती, हे बघा, अशा पद्धतीने। आता या साईडला परत आपल्याला छोट्या साईजचे गोल्डन मणी टाकायचे आहे ती। आता हे जे गोल्डन मणी आहेत ते मी मोजलेले नाही आहे, ती म्हणजे दोन्ही पदरांमध्ये सारखेच येतील असे घ्यायचे किंवा मग मोजून टाकायचे, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं। आणि त्यानंतर आपल्याला परत हे 5 मणी वळवायचे आहे, ते क्रिस्टल आणि गोल्डन, असे 5 मणी वळवायचे आहे, ते दोन्ही पदरांमध्ये सारखेच घ्यायचे। सारखं बनवत चाललं की मग व्यवस्थित आपल्याला दोन्ही पदर समजतात, मागे पुढे होतात की नाही, बरोबर होतात असं। त्यानंतर परत गोल्डन मणी टाकायची आहे ती, म्हणजे मी 2 पेट्या बनवलेल्या आहेत ती। आता हे गोल्डन मण्यांचे 3 झालेले आहेत आणि जे हे 5 मणी आहेत त्यांचे 2 बनवलेले आहेत। तर आता इथे मध्ये आपल्याला मंगळसूत्र वळून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला आपल्याला रेड मणी टाकायचा आहे, हा रेड पाईप, त्यानंतर गोल्डन मणी, मंगळसूत्राची वाटी, गोल्डन मणी, मध्ये मी क्रिस्टल मणी मोठ्या साईजचा टाकलेला आहे, गोल्डन मणी, दुसरी वाटी, साईडनी मणी टाकून आपल्याला हा रेड पाईप टाकायचा आहे। आता असे मणी आपल्याला ह्या साईडला वळून घ्यायचे आहेत। आता हे बघा, ह्या साईडला छोटे मणी वळवले होते ते एवढेच आपल्याला ह्या साईडला वळवायचे आहेत, मोजून घ्यायचे किंवा मग माप घेऊन व्यवस्थित ते टाकायचे आहेत, कारण दोन्ही पदर असे तिकडे जाताना बरोबर आले पाहिजेत। आणि मध्ये टाकायचं, त्यानंतर आपल्याला क्रिस्टल आणि हे 5 मणी टाकायचे आहे ती। आता ही पूर्ण साईड मी बनवून घेते, कारण लांब बनवलं आहे त्याच्यामुळे इथं तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसणार नाही। हे बघा, आपलं लॉंग मंगळसूत्र तयार झालेलं आहे आणि खूप सुंदर दिसतं, रेड मणी टाकलेले आहेत मी साईडनी, तर छान दिसतं। तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप टाईम लागतो व्हिडिओ बनवायला, तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक तरी करत जा। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद।